तोंडाशी आलेला घास जर कोणी अचानक काढून घेतला तर तुमची काय अवस्था होईल? काहीशी अशीच अवस्था छत्रपती संभाजीनगर येथील ऋतुजा इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कामगारांची झालेली आहे. ऐन दिवाळीच्या अगोदर SBI बँकेकडून आलेल्या जप्तीमुळे ऋतुजा इंडस्ट्रीच्या मालकांसोबत येथे काम करणारे 15 ते 20 कामगार अडचणीत सापडले आहेत. कंपनी मालक तानाजी बिरादार यांनी SBI बँकेकडून 1,40,00,000 लाखांचं कर्ज घेतल्याची कबुली माध्यमांशी बोलताना दिली. राजू नप्ते. किती वर्ष झाले काम करताय कंपनी? इथे जवळपास 13 वर्ष झाली मला. हो का? आणि आज जे जप्तीचं चालू आहे हे तुम्हाला माहिती होतं का? नाही. मग आता काय करणार? आता काय करणार म्हणजे आम्ही गेटच्या बाहेर जाणार नाही. त्यानं आम्हाला आतमध्ये जरी कोणून टाकलं ना तरी चालेल, पण आम्ही गेटच्या बाहेर जाणार नाही. एवढं आमचं स्पष्ट आहे. एक तर त्याने आम्हाला 6 महिन्याचा पगार द्या तर आम्ही घरी जाऊ, नाही तर आम्ही तसं नाही. कारण हा आमच्यासोबत अन्याय होतो साहेब. हा आमच्यासोबत अन्याय होतो. कारण आम्हाला कुठलीही सूचना न देता आम्हाला जर बाहेर काढणं लावलं तर हा आमच्यासोबत अन्याय. मी तानाजी बिरादार, कलावंती वेलटेक, आज रोजी SBIचे कोर्ट कमिशनर घेऊन लोक जप्तीसाठी आले होते. ते आमचं काहीच ऐकत होते. आम्ही आतापर्यंत लोन जे घेतलं 1,40,00,000 रुपये ते पूर्ण परतफेड केलं. कोर्टात मॅटर केलं. कोर्टानं सांगितलं तसे पैसे भरले, तरी पण कोर्ट ऐकायला तयार नव्हतं. बँक पण ऐकायला तयार नाही. ऐकणार कोण आमचं? आम्हाला दाद कोण देणार? आमचे लोकांचा उदरनिर्वाह कसा होणार? आमचा कसा होणार? ताबा दिल्यानंतर आम्ही काय करायचं? तरी पण कोर्ट ऐकत नव्हतं, बँक ऐकत नव्हती. याच्यावरती काय करावं काही कळत नव्हतं. आम्ही काहीच त्याला विरोध केला नाही, पण ते आमचं ऐकूनच घेत नव्हते. याच्यातून कसा मार्ग काढायचा, कोणाकडे दाद मागायची आम्हाला काही माहिती नाही. याच्यामध्ये आम्ही कोर्टापर्यंत जाऊन आलो. सगळं कोर्टाने सांगितलं तरीच पैसे भरले. कोर्टाने सांगितल्यापर्यंत 45 लाख रुपये बँकेत भरले, तरी पण बँक ऐकायला तयार नाही, कोर्ट पण ऐकायला तयार नाही. मग आमचा विचार कोणी करणार? या कर्जाची परतफेड देखील त्यांच्याकडून करण्यात आली, परंतु तरी देखील बँक तसेच न्यायालय ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. आज सकाळी अचानक SBIचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह कंपनीत पोहोचले आणि कंपनीवर कारवाई करत कंपनीला टाळे ठोकून मोकळे झाले. कामगारांनी मात्र 6 महिन्यांचा पगार दिल्याशिवाय कंपनी बाहेर पाय न ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. दिवाळीसारखा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, तेव्हा कामगारांना त्यांची दिवाळी अंधकारमय होण्याची भीती सतावत आहे आणि म्हणूनच 6 महिन्यांचा पगार दिल्याशिवाय जाग चढणार नाही असा इशाराही येथील कामगारांनी दिला आहे. सणासुदीच्या काळात कंपनीवर झालेल्या जप्तीमुळे कंपनी मालक पेचात सापडल्या, तिथेच कामगारांची भवितव्य देखील अंधारात असल्याचं चित्र स्पष्ट आहे. आता यात दोष कंपनी मालकाचा की कर्जाची परतफेड करूनही न्यायालयाकडून जप्तीची नोटीस देण्यात आली त्या न्यायालयाचा आहे हे अध्यक्ष सांगता येणे शक्य नाही. आता यात दोष कंपनी मालकाचा आहे की कर्जाची परतफेड करूनही न्यायालयाकडून जप्तीची नोटीस देण्यात आली आहे या न्यायालयाचा दोष आहे हे नक्की सांगता येणे शक्य नाही. मात्र मालक आणि कामगार दोघांच्या समोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.